तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल आणि रिक्षा किंवा टॅक्सी चालवत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्ता सेव्ह करून ठेवा आणि शेवटपर्यंत पहा. 1 मे पासून म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे. आधी ही मराठी भाषा अनिवार्य नव्हती का? तर होती. मात्र वाढत्या तक्रारी पाहता आता मराठी वाचता लिहिता न आल्यास तुमचं परमिट रद्द होणार असल्याचं महाराष्ट्र सरकारनं स्पष्ट केलं. महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात ज्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांकडे परमिट आहे त्या चालकांना मराठी लिहिता किंवा वाचता येतं का याची पडताळणी केली जाईल. मराठी बोलण्याची आणि लिहिण्याची रीतसर परीक्षा सुद्धा घेतली जाणार आहे. परीक्षेत जर नापास झालात तर तुमचा परवाना किंवा परमिट जे काही असेल ते महाराष्ट्र न्यू ट्रान्सपोर्ट रूल 2026 नुसार रद्द करण्यात येणार आहे, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलेलं आहे. यासाठी मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या चालकांचे परमिट, लायसन्स, जे काही परवाने ते रद्द करण्यात येतील. जे अधिकारी नियमांकडे दुर्लक्ष करून मराठी येत नसलेल्या चालकांना चुकीच्या पद्धतीनं परवाने देतील त्यांच्यावर सुद्धा सरकार कारवाई करणार असल्याचं कळतंय. शेवटी काय आहे ना, ज्या राज्यात आपण व्यवसाय करतो त्या राज्याच्या भाषेचा आदर करणं प्रत्येकाचं कर्तव्य आणि कर्तव्य पार पाडणं ही आपली जबाबदारी आहे. सरकारनं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललंय.